हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ जो आहे तो आहे 27 मे म्हणजे मागच्या महिन्यातल्या 27 तारखेचा. तर इथे हा माझा मुलगा ज्यांनी ना माझ्या अगोदरचे काही व्हिडिओ पाहिले असतील तर त्यांना हा नवीनच पाहायला भेटलेला असेल, जे की ओळखत नाही मला, त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगत आहे. तर हा आहे माझा मुलगा, मोठा मुलगा. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर माझा मुलगा जो आहे तो सैनिक स्कूलमध्ये शिकत आहे आणि सध्या सुट्टीला आलेला आहे. 26 मेलाच तो घरी आला आणि लगेच 27 मेला त्याचा बड्डे होता. तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने आम्ही ना इथे बड्डे जो आहे तो केलेला आहे. घरामध्ये माझं जे आहे ते गुरुचरित्राचं पारायणसुद्धा चालू होतं. 2 दिवस आणखी बाकी होते आणि त्याच्यामुळे मग सगळ्यात अगोदर तर नमस्कार वगैरे करायला लावला देवाला आणि घरातल्या सगळ्या मोठ्या मंडळींना. इथे ना बड्डेसाठी फक्त माझ्या सासूबाई आणि ननंदबाई म्हणजे त्याची आजी आणि आत्या दोघीच आलेल्या होत्या. जास्त मोठं काही सेलिब्रेशन नव्हतं. अगदी आजकाल मुलांना जास्त काही मोठं तसलं सेलिब्रेशन करायला वगैरे आवडत नाही. तर आपलं नॉर्मली घरातल्या घरात आपलं केलेलं होतं छोटंसं सेलिब्रेशन, अगदी साध्या पद्धतीने. तुम्ही बघू शकता. छान म्हटलं खालीच बसून आपण करूयात. जास्त कोणालाच बोलवलेलं नव्हतं आणि मुळात नव्हते पण शेजारी वगैरे मुलं तर जास्त सगळे सुट्टीला गेलेले होते. तर आणि मग नकोच म्हटलं ते आपल्या आपण निवांतपणे करूयात. बाहेरचं म्हटलं की थोडंसं त्यांचं नियोजन आलं, मग ते गडबड गोंधळ आणि त्याच्यामध्ये ना मग थोडंसं हे होऊन जातं. म्हणून म्हटलं आपल्या आपणच करूया साध्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने केलेलं आहे बड्डेचं सेलिब्रेशन. तिघी चौघींनी आम्ही औक्षण करून घेतलं. परीने सुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्या, आजी आणि मी. तर इथे ना त्याच्या आत्याचा मुलगा आहे छोटासा बसलेला. तर आजीबाईंना आमच्या त्यांनी ना चांगली साडी घालून आलेल्या होत्या, पण खूप गरम होत होतं. कसे ना उन्हाळा गरमीचे दिवस आहेत, तर साडी काढून ठेवली आणि नंतर नको म्हटल्या खूप गरम होतं असू दे असंच. तर मग त्यांनी काही साडी वगैरे चेंजेस केलेली नव्हती, असंच पद्धतीने केलेलं आहे. आणि इथे ना अर्ध सेलिब्रेशन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याकडे गजरे होते ते तर लावायचे राहिलेलेच आहेत. आणि जेवणामध्ये ना बासुंदी, बटाट्याची भाजी, भजी, पापडी वगैरे असं मेनू बनवलेला होता, कारण पारायण होतं त्याच्यामुळे सिंपलच काहीतरी बनवायचं होतं. आणि त्यानंतर छान असं सगळ्यांनी मिळून जेवण केलं. आणखी बर्थडेचा अर्ध सेलिब्रेशन म्हणजे केक कटिंग वगैरेचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे, तर तो सुद्धा नक्की पहा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की